एक जिल्हाधिकारी उभा राहिला आणि संपूर्ण खाबू व्यवस्था हादरली. या देशात भ्रष्टाचार नवीन नाही, पण त्याला विरोध करणारे अधिकारी मात्र दुर्मिळ आहेत. कारण इथे कर्तव्य बजावणं धाडस ठरतं आणि प्रामाणिकपणा धोकादायक बनतो. एक जिल्हाधिकारी उभा राहतो आणि संपूर्ण खाबू व्यवस्था हादरते. महेश झगडे यांची ही गोष्ट प्रेरणादायी म्हणणं म्हणजे या व्यवस्थेचा अपमान आहे. कारण त्यांनी काही असामान्य केलं नाही, पण जे करायला हवं होतं तेच केलं. आज बहुतेक अधिकारी सुरक्षितता निवडतात, कर्तव्य नव्हे. तिथूनच खाबू प्रवृत्ती जन्माला येते. खाबू प्रवृत्ती म्हणजे थेट चोरटेपणा. ती कोर्टात उभी राहून चक्क खोटं बोलते, फाईलमध्ये शिरते, सही मिळवते आणि शेवटी म्हणते सगळं कायदेशीर आहे. कागदपत्रातून भ्रष्टाचार सिद्ध होणं हे दुर्मिळ असतं. म्हणतात वरचा आदेश आहे. हे वाक्य म्हणजे प्रशासकीय ढाल, पण नाशिकमध्ये ती ढाल तुटली फुटली. आदेश मुद्दाम नाशिक ऐवजी पुण्याला पाठवला गेला. हा योगायोग नव्हता, ही रणनीती होती. महेश झगडे बंडखोर नव्हते. ते व्यवस्थेच्या चौकटीत राहून व्यवस्थेलाच आरसा दाखवत होते. शासनाचा आदेश चुकीचा आहे, तो रद्द केला पाहिजे, ही भूमिका त्यांनी ठामपणे घेतली. हे वाक्य म्हणजे प्रशासकीय आत्महत्या समजली जाते. त्या दिवशी केवळ जमीन प्रकरण मांडलं गेलं नाही, संपूर्ण खाबू व्यवस्था उघडी पडली. फायली बोलल्या, नोंदी ओरडल्या, कागदपत्रे साक्षीदार झाली, कायदा जिंकू लागला आणि शेवटचा डाव टाकला गेला, चारित्र्य हनन. हे अधिकारी स्वतःसाठी नव्हे, जनता आणि प्रशासनासाठी उभे आहेत. हा वाक्यप्रयोग नव्हता. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख महेश झगडे यांच्या पाठी ठाम उभे राहिले आणि त्यांनी प्रशासनाला संरक्षण कवच दिलं. हे अविश्वसनीय होतं, पण सत्य. शासनाने स्वतःचा आदेश रद्द केला, जिल्हाधिकाऱ्यांचे म्हणणे मान्य करून मंत्र्यांचा आदेश रद्द केला. हा विजय व्यक्तीचा नाही, हा विजय कायद्याचा आहे. असे झगडे अपवाद का ठरतात? बहुसंख्य अधिकारी नियमाने वागले तर खाबू प्रवृत्ती टिकतील का? कायदा अजून जिवंत आहे, पण त्याच्यासाठी उभे राहणारे कमी झालेत. आणि जेव्हा असा एक जरी उभा राहतो, तेव्हा संपूर्ण व्यवस्था हादरते. महेश झगडे यांच्या प्रशासकीय प्रामाणिकतेला सलाम. ब्युरो रिपोर्ट, आपली दुनियादारी, नाशिक.